नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली. कारण 8 जूनला औरंगाबादमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होतीये आणि या सभेची जय्यत तयारी सध्या केली जाते. या सभेचा दुसरा टीजर आता शिवसेनेनं प्रसिद्ध केलाय. बघूयात हा टीजर नेमका आहे कसा. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, शिवसेना जात पात मानत नाही. शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. सत्ता असो वा नसो मला परवा नाही, पण आमचं हिंदुत्व हे तकलादू नाही. आमचं हिंदुत्व हे सच्च आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, शिवसेना जात आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य केले जाईल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी पंडित आणि हिंदूंचं टार्गेट किलिंग काश्मीर खोऱ्यात सध्या केलं जात आहे. शेकडो भयभीत काश्मीरी पंडितांनी पलायनाला सुरुवात केली आहे. अवघ्या देशामध्ये याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होतोय. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तसंच या कठीण काळात काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्र अशा पद्धतीनं काश्मीरी पंडितांना सहाय्य करेल आणि काश्मीरी पंडितांसाठी शक्य ते करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काश्मीरी पंडितांना दिलेल्या मदतीच्या ग्वाहीनंतर नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काश्मीरी पंडितांची चिंता, पण त्यांच्याच राज्यात राहणाऱ्या हिंदूंना रझा अकादमी आणि PFI सारख्या दहशतवादी संघटनांकडून नेहमीच लक्ष केलं जातं, त्याचं काय असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलाय. त्यांना कोण वाचवणार असा सवाल त्यांनी विचारलाय. काश्मीरमध्ये त्यांनी म्हटलंय काश्मीर मोदींच्या हातात सुरक्षित आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका असंही नितेश राणे यांनी यामध्ये म्हटलं आहे. अधिक माहिती घेणार तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, नेमकं काय म्हणायचंय नितेश राणेंना या ट्विटच्या माध्यमातून? कशा पद्धतीनं त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे? नितेश राणे यांनी सूचक असं ट्विट केलेलं आहे, कारण की कालपासून शिवसेनेचे अनेक नेते काश्मीर फाईल संदर्भात बोलताना पाहत होते की काश्मीरी पंडित आता पुन्हा एकदा पलायन करतात, काश्मीरी पंडितांवरती हल्ले होत आहेत. मात्र भाजप आमदार नितेश राणे यांनी सूचक असं ट्विट केलेलं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काश्मीरी पंडितांसंदर्भात या ठिकाणी चिंता व्यक्त करू नये. मात्र महाराष्ट्रामध्ये जे पंडित राहतात त्यांना मोठ्या प्रमाणात जे रझा अकादमी असेल किंवा PIFच्या ज्या संघटना असतील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, त्यांच्याकडून त्रास होतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची काळजी करावी, या पंडितांची काळजी करावी असं म्हटलेलं आहे. काश्मीरी पंडितांची काळजी करण्यासाठी नरेंद्र मोदी सक्षम असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद तुषार या माहितीबद्दल. नितेश राणे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर त्यांनी अशा पद्धतीनं टीका केली आहे. काश्मीर मोदींच्या हातात सुरक्षित आहे असं देखील त्यांनी या ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आणि त्याचबरोबर तुम्ही काश्मीरची चिंता करू नका असं देखील ते म्हणालेत. पण त्याचबरोबर राज्यामध्ये रझा अकादमी आणि PFI सारख्या दहशतवादी संघटनांकडून नेहमीच लक्ष केलं जात आहे महाराष्ट्राला, त्यावर काय, त्यांना कोण वाचवणार असा सवाल देखील त्यांनी यामधून उपस्थित केला आहे. यंदा शिवराज्याभिषेक मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगडावर उद्याच्या या सगळ्यात मोठ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली जाते. छत्रपती संभाजीराजे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सोमवारी रायगडावरून भाषण करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे देखील लक्ष असेल. संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेनं राज्यसभेसाठीचं तिकीट नाकारल्यानंतर शिवप्रेमींनी संतापही व्यक्त केला होता. त्यामुळे संभाजीराजेंच्या भाषणाकडे देखील आणि या मुख्य सोहळ्याकडे देखील लक्ष असेल. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुख्यात आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, कशा रीतीने या सगळ्या सोहळ्याची तयारी केली जाते आणि त्याचबरोबर संभाजीराजेंच्या भाषणाबद्दलही उत्सुकता? गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीराजे यांच्या वतीनं रायगडवरती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याची यावर्षी सुद्धा जय्यत अशी तयारी सुरू आहे. कोल्हापूरचे शिवभक्त आणि संभाजीराजे समर्थक या अगोदरच गडावरती दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून या सोहळ्याचं पूर्णपणे नियोजन केलं जाते. खरं तर उद्या
हा सोहळा सकाळी होत असताना दुसऱ्या बाजूला संभाजीराजे या सोहळ्याच्या निमित्तानं काय बोलणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण आपल्याला माहितच आहे की संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतरचा संजय राऊतांचा कोल्हापूरचा दौरा आणि संभाजीराजे यांचे वडील जे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी संभाजीराजे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य किंवा छत्रपती घराण्याबाबत केलेलं वक्तव्य या सगळ्या बाबींचा उलगडा आहे ते संभाजीराजे उद्या करण्याची शक्यता आहे. एकूणच पाहायला गेलं तर संभाजीराजे नवी इनिंग स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सुरू करत आहेत. मात्र तत्पूर्वी संभाजीराजेंच्यावरती अनेक आरोप झाले होते आणि संभाजीराजेंच्या समर्थकांच्याकडून सुद्धा शिवसेनेला टार्गेट केलं जात होतं, संजय राऊतांना टार्गेट केलं जात होतं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती संभाजीराजे यांना उद्या बोलण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी रायगडवरून संभाजीराजे आहेत ते जनतेला संबोधित करणार आहेत. त्याचवेळी या सगळ्या प्रश्नांचा ते उलगडा करतील अशी अपेक्षा आहे ती सगळ्यांना आहे. त्यामुळे संभाजीराजे उद्या काय बोलणार, उद्या ते 10:30 वाजता बोलणार आहेत आणि त्यामध्ये जे काही मुद्दे ते मांडणार त्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल. त्यामुळे एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन रायगडावर करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती नेमके कोणते मुद्दे मांडतायत आणि आतापर्यंतच्या सगळ्या आरोपांबद्दल काय उत्तर देतात याकडे देखील लक्ष असेल. आणि पुढची बातमी आहे कोल्हापुरातली. नाना पाटेकर यांनी राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर नुकतंच भाष्य केलं. पूर्वीचे अजितदादा आणि आताचे अजितदादा यामध्ये खूप बदल झाल्याचं नाना पाटेकर म्हणाले. बोलताना देखील ते काळजी घेऊन बोलतात, झाडतातही योग्य शब्दात, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. दुसरीकडे हसन मुश्रीफांबद्दलही त्यांनी खास नानांच्या शैलीत भाष्य केलं. मुश्रीफ इतके गोंडस आहेत की मर्फीच्या जाहिरातीमधील मुलगा हा मुश्रीफच होते असंही नाना म्हणालेत. खरंच मला इतकं योग्य वाटतं. वर चेहरा इतका गोजीरवाणा आहे, मला खरं किती छान मल्हार बघ, इतका गोजीरवाणा चेहरा आहे. तुम्हाला पूर्वी मर्फी रेडिओ माहितीये का, त्याची जाहिरात होती, तिथे ते मूल होतं ते असं बोट ठेवलेलं, मुश्रीफांनी मॉडेलिंग केलेलं आहे त्याला. खरं सांगतो, हे त्यांनी मला आत्ता मगाशी सांगितलं हळूच कानामध्ये, मगाशी बोलत होतं तर तेच सांगितलं त्यांनी. मर्फीचं मॉडेलिंग यांनी केलेलं आहे बरं. हो, तर मस्करी नाही. अजितदादा असते तर फार जास्त मजा आली असते. त्यांची एक बोलण्याची राटणी आहे, ज्या पद्धतीनं आता परामर्श घेतात एखाद्या गोष्टीचा, एखाद्या गोष्टीबद्दल ते भाष्य करतात. आता पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय बरं का. दादा आता ज्यावेळी बोलतात त्यावेळी प्रत्येक शब्द विचार करून अगदी कसा वापरायचा, कसं बोलायचं, समोरच्याला कसं झाडायचं आणि ते शांतपणे कुठलाही त्रागा न करता. तर मला असं वाटतं की ही फार मोठी अचीवमेंट आहे दादांच्या आयुष्यातली. आणि काम सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, पण सकाळीच होते. आणि सकाळी म्हणजे सकाळी 5:30ला 5ला उठून या माणसाचं काम जे सुरू होतं त्याबद्दल धन्यवाद. आणि या बातमीनंतर पुढची बातमी आहे मुंबईतली महत्त्वाची. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये नवीन होणाऱ्या नगरांना आता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार नगर असं नाव दिलं जाणार आहे. या नामकरणाच्या विरोधात DYFI या संघटनेनं आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी त्यानंतर ताब्यातही घेतलं होतं. त्यामुळे बीडीडी चाळींच्या नामकरणाचा मुद्दा त्यामुळे गाजला आणि याला विरोधही होताना दिसला. बीडीचाचा प्रकल्प हा अजूनही मार्गी लागलेला नाही. लोकांचे अजून ॲग्रीमेंट नाहीत, लॉटरी नाही, अजून अनुत्तरित प्रश्न आहेत. जर बाळ जन्माला आलं नाही तर आपण पोटामध्ये आईच्या बाळ असल्यानंतर नाव देतो का? बीडीचाचा प्रश्न अजून मार्गीच लागलेला नाही आहे. अजूनही ते लोक स्थलांतर झालेले नाही आहेत, त्यांना अजून स्टँडिस्कामध्ये पाठवलं नाही आहे. तर नामकरण करण्याचा खटाटोप हा सरकारचा का? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केलाय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मान्सूनचं आगमन लांबत चाललंय, त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता आणखी वाढतात आणि त्याची दाहकता जाणवायला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातली भीषण पाणी टंचाई सध्या आपण बघतोय. आदिवासी पाड्यात राहणाऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करून जावं लागतंय. दिवस रात्र पाण्यासाठी पायपीट करत रस्त्यावरून जाणाऱ्या बाया बापड्या हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी जीव धोक्यात घालून कित्येक फूट खोल असलेल्या विहिरीत उतरून ग्रामस्थ पाणी शेणताना दिसतात. नाशिक मधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय. हम लोग इंसान हैं, चींटियों के जैसे घर में रहते हैं, हमें पानी नहीं मिलता है. हमारी यही सरकार से मांग है कि हमें पानी दे दो. सरकार से यही एक मांग है
कि हमारे गांव में भेड़ों बकरे को पानी नहीं है और वो पानी हम पिएंगे कि उसको देंगे। यही हमारे अगले साल में, ये इस साल में नहीं होगा तो अगले साल में कर्जे सरकार को ये एक मांग है। पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागते नागरिकांना। नेमकी परिस्थिती जाणून घेऊयात। बब्बू शेख आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। बब्बू, नाशिकच्या अनेक ग्रामीण भागातली ही चित्र सध्या आपण माफ करा, कुठल्या भागातली ही व्यथा आहे आणि कशामुळे या सगळ्यांना इतक्या गढूळ पाण्याचा वापर करावा लागतोय, ते देखील इतकं खोल उतरून इकडचे लोकप्रतिनिधी या संदर्भात काही करताना दिसत नाहीत? रेणुका, खरं तर नाशिक जिल्ह्याचं हे दुर्दैवच म्हणावं लागेल का इथे या जिल्ह्याला 3 मंत्री आहेत, छगन भुजबळ, भारती पवार आणि दादा भुसे, असे 3 कॅबिनेट, एक केंद्रीय मंत्री आणि 2 राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असताना देखील नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, त्यांना गढूळ पाण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे तर किती वर्ष आम्ही पाण्याची वाट पाहावी, अखेर आम्हाला पाणी मिळणार तरी कधी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाते। पाण्याचे जे योजना असतात ते फोल ठरलेले आहेत आणि गावात खेड्यापर्यंत तर पाणीच पोहोचलेलं नाही। अक्षरशः नदीतून किंवा झिऱ्यातून कुठेतरी एखाद्या गढूळ बावळीतून यांना विहिरीतून पाणी घ्यावं लागतं, त्याच्यामुळे त्यांच्या रोगराईवरही परिणाम होतोय आणि अक्षरशः 2-2, 4-4, 8-8 किलोमीटर पायी जाऊन पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांवर आलेली आहे। रेणुका, धन्यवाद या माहितीबद्दल बब्बू। कारण पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट या सगळ्यांना करावी लागते। नाशिकच्या अनेक ग्रामीण भागामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे। राज्यातले नागरिक आता वाट बघतायत पावसाची। एकीकडे पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत, पण राज्यात मान्सून लवकर येणार अशी हवामान विभागानं माहिती दिली होती। मान्सून केरळमध्ये दाखल होऊन काही जिल्ह्यात पावसाला सुरुवातही झाल्याची माहिती देण्यात आली, पण मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 2 जूनला सीमेवर खरं तर मान्सून दाखल होणार होता, पण मान्सूनपूर्व पावसामुळे अजूनही मान्सूनचा पाऊस लांबणीवर जात असल्याचं दिसून येत आहे। मुंबईत 10 जूनला मान्सूनचा पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त होत होता, पण मान्सूनचा वेग मंदावलाय आणि यंदा पावसाला उशिरा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान राज्यात उष्णतेचं प्रमाण वाढलंय। काही भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। जो स्थिति है, मानसून केरल में अपने सामान्य डेट से 3 दिन पहले पहुंची और कर्नाटक तक पहुंचकर अभी रुकी हुई है। विदर्भ में जो सामान्य तिथि है मानसून पहुंचने की, ये 10 से 15 जून के बीच की है। मतलब दूसरे सप्ताह में जो है आखिरी में जो है यहाँ पर मानसून का आगमन होता है। फिलहाल अभी जो है बंगाल की खाड़ी में कोई खास सिस्टम नहीं बना है, तो इसके कारण अभी आगे 5-6 दिनों तक जो है अभी कोई बारिश वगैरह की ज़्यादा संभावना नहीं है। लोकल थंडरस्टॉर्म एक्टिविटी ही हो सकती है। आणि आता बातमी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची, कारण 7 आणि 8 जूनला पाणी कपात केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे एप दक्षिण विभागातला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं काम या दरम्यान केलं जाईल आणि यासाठी 24 तास म्हणजेच 1 दिवस मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद असेल। यातला कोणता भाग महत्त्वाचा तर शिवडी बस डेपो समोरच्या 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली 600 मिलीमीटर आणि 450 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची 1500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला जोड देण्याचं काम या दरम्यान केलं जाईल। त्यामुळे आपण जी दृश्य एकीकडे बघतोय ती म्हणजे पाणी टंचाईची, कारण पाणी जपून तुम्हाला एकीकडे वापरावं लागणार आहे आणि पाणी कपात कुठकुठल्या भागात होणार आहे याची माहिती देखील आता आपण पाहतोय। आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आरोग्याशी निगडीत एक महत्त्वाची बातमीकडे, राज्यामध्ये कोरोनाचा आलेख आता वाढत चाललाय। गेल्या 24 तासात कोरोनाचे 1357 नवीन रुग्ण आढळलेत आणि एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5888 वर पोहोचली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची ही आकडेवारी आहे, ज्यावरून हे सगळे मुद्दे स्पष्ट होत आहेत, ज्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतीये। अशामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सगळी चाचणी केंद्र आणि रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर नागरिकांना मास्क वापरण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे।
आता आपण रुग्णसंख्येची वाढीची बातमी बघितली. विशेषतः मुंबईमध्ये कोरोनाचं डोकं पुन्हा एकदा वर येताना दिसतंय, कारण मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आणि याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलंय. सध्या तरी मास्क सक्ती केली जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. मास्क सक्तीबद्दल येत्या 15 दिवसांनी कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतल्यानंतर सक्तीसह इतर उपाययोजनांबद्दल निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीनंतर बोलताना म्हटलं. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मास्क सक्तीवरून राज्य सरकारमध्येच विसंवाद असल्याचं समोर येत आहे. खुल्या जागेत मास्क वापरण्याची सक्ती नाही, ही सक्ती नाही, आवाहन असल्याचं टोपे म्हणाले. भर द्यावा, त्याचबरोबर वॅक्सिनेशन जे काही उर्वरित राहिलं असेल ते पूर्ण करून घ्यावं आणि क्लोज ठिकाणी मास्क वापरण्याच्या दृष्टिकोनातूनचं एक आव्हान आहे, त्याबाबतची सुद्धा मॉनिटरिंग प्रॉपरली करावी. मस्ट हा शब्द वापरण्यात आलाय, तर त्याच्यामुळे काही नाही, आता मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये ते मस्ट वापरल्यामुळे तो सक्तीचा मॅन्डेटरी होत नाही. तो अपील आहे, तो आव्हान आहे आणि तो आव्हान समजूनच मला वाटतं मीडियानी लोकांपर्यंत सांगावं. आणि कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने रुग्णसंख्या वाढते याविषयी देखील आपण एक नजर टाकणार आहोत. बघूयात जिल्हावार ही आकडेवारी नेमकी काय सांगते. मुंबई शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होते. मुंबई उपनगरात देखील रुग्णसंख्या वाढते. त्याचबरोबर ठाण्याचा देखील यामध्ये क्रमांक लागतो. ठाण्यानंतर पुणे इथे देखील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. रायगडमध्ये देखील रुग्णसंख्या वाढतानाची माहिती कळते. त्याचबरोबर पालघरमध्ये देखील रुग्णसंख्या वाढते आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली महत्त्वाची, कारण पुणे मेट्रोच्या टनेल खोदकामाचं काम पूर्ण झालेलं आहे. स्वारगेट ते बुधवार पेठ हा चौथा आणि अंतिम टप्पा पूर्ण झालाय. टीडीएमचं व्हील दिसताच कामगारांनी काल एकच जल्लोष केला होता. त्या क्षणाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पुणे मेट्रोसाठी एकूण 12 किलोमीटरचा हा बोगदा आता पूर्ण झालाय. 4 टप्प्यात हे खोदकाम अशा रीतीनं पूर्ण करण्यात आलं. आणि आता बातमी आहे राज्यसभा निवडणुकीसंदर्भातली, कारण याची चुरस आता वाढत चालली आहे. दगाफटका टाळण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत आणि आमदारांसाठी हॉटेल बदलण्याचा निर्णय शिवसेनेला घ्यावा लागलाय. यापूर्वी शिवसेना आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेकडून व्यवस्था करण्यात आलेली होती, पण भाजपनंही आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्येच व्यवस्था केली. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला. 6 जूनला म्हणजे उद्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलेली आहे. दरम्यान राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप अन्य पक्षांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे मतं नाहीत म्हणून त्यांच्याकडून आता आमदारांवर दबाव आणला जाईल असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलंय. पण भाजपनं पैसा वाया घालवू नये, त्यापेक्षा सामाजिक कार्यासाठी पैसे खर्च करावेत असं राऊत म्हणालेत. तर भाजपनं विनाकारण पैसे वाया घालवू नयेत असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय. संजय राऊत यांनी काल दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघतोय. पुढची बातमी आहे. दारूचं व्यसन वाईट तर नक्कीच आहे, पण त्यामुळे दारुडी व्यक्ती घरात असेल तर कुटुंबियांचे देखील प्रचंड हाल होत असतात. भंडाऱ्यामध्ये एका बेवड्या कोंबड्याची सध्या चर्चा रंगतेय. बघूयात त्याच्याबद्दलची बातमी. मेरे प्याले में तू मेरे प्याले में शराब डाल दे. तुम्ही आजवर दारू पिणारे अट्टल बेवडी माणसं पाहिली असतील, पण तुमच्या समोर जो हा कोंबडा दिसतोय त्याच्या सवयी पाहिल्या तर पिणाऱ्यांची सुद्धा नशा एका झटक्यात उतरेल. कारण हा कोंबडा अट्टल बेवडा आहे. दररोज 45 मिलीचा पेग मारल्याशिवाय हा शेठ अन्न पाण्याला तोंड लावत नाही. भंडारा शहराजवळच्या पिंपरी पुनर्वसन गावातील रहिवाशी भाऊ कातोरे शेतकरी आहेत.
इंग्लिश दारूची क्वार्टरमधून वाटीत दारू ओतणाऱ्या कातोरींची ही बैठक स्वतःसाठी नाहीये, तर त्यांच्या एका कोंबड्यासाठी कातोरे पेग भरतायत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करणाऱ्या कातोरेंकडे अनेक प्रजातींचे कोंबडे आहेत, पण या कोंबड्यानं मात्र मालकाच्या नाकी नऊ आणलेत. मागील वर्षी कोंबड्यांवर मरी रोग आला. मरी रोगामुळे या कोंबड्याने दाणा पाणी सोडलेलं. काही जणांच्या सांगण्यावरून कातोरेंनी काही महिने या कोंबड्याला मोहफुलाची देशी दारू पाजली. मात्र मोहफुलाची दारू मिळेनाशी झाल्यावर त्यांनी विदेशी दारूचा उतारा देणं सुरू केलं. आता सततच्या दारू सेवनानं या कोंबड्याला दारूचं व्यसन जडलंय. त्यामुळे निर्व्यसनी कातोरेंना कोंबड्याची तलब भागवण्यासाठी दारू विकत आणावी लागते. विशेष म्हणजे कोंबड्याच्या व्यसनापायी दर महिन्याला त्यांना 2,000 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतोय. त्रास म्हणजे हेच का, याला जेव्हाही आपण पाणी जो प्यायचा याला रोज, तर याला दारू टाकल्याशिवाय पाणी पित नाही. तर जो माझ्यावर आर्थिक भूदंड आहे हा नेहमी बसत राहते. 4 दिवसामध्ये एक नीप, सरासरी जी नीप म्हणतो आपण, ती एक नीप याला 4 दिवसामध्ये लागते. हा कोंबडा आहे आमच्या घरच्या सर्वांना प्रिय आहे. हा कोंबडा जगल्या पाहिजे, आणि पाणी पिलंच नाही तर हा मरणार. म्हणून याला आम्ही कोणी हालतीत आपलं आर्थिक भूदंड बसवून याच्यासाठी दारूची नीप आणून ठेवायची लागते घरी. कोंबड्याच्या या व्यसनानं भाऊ कातोरे चांगले चिंतेत सापडलेत. आपल्या प्रिय कोंबड्याचं दारूचं व्यसन सुटावं यासाठी ते पशुवैद्यकीय दवाखान्यात पायपीट करतायत. त्या व्यसनामुळे ते खूप परेशान आहेत की हा निर्व्यसनी झाला पाहिजे. म्हणून या कोंबड्याला ते बरेचशा डॉक्टरकडे, पशु वैद्यकीय डॉक्टरांकडे त्यांनी दाखवला. जनरल हॉस्पिटलमध्ये, आमच्या भंडारा जनरल हॉस्पिटलला खूप मोठं हॉस्पिटल आहे, तिथं पण दाखवला. तर डॉक्टरांनी हीच सल्ला दिलं की यांचा डोज, कोंबड्याचा डोज हा थोडा कमी करा. दुसरीकडे पशुवैद्यकीय अधिकारी मात्र कोंबड्याच्या या व्यसनामुळे निश्चिंत आहेत. दारूमुळे काही प्रमाणात कोंबड्याच्या पोटातील जंतू मरत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण कोंबड्याच्या बेवडेपणामुळे मालकाचा वाढणारा खर्च वाचवण्यासाठी ही सवय मोडणं गरजेचं असल्याचंही डॉक्टर सांगतायत. काही बॅक्टेरियल व्हायरल डिसीजमध्ये सुद्धा अल्कोहोल म्हणून आपण देऊ शकतो, परंतु त्याला आपण जर नेहमी दिलं तर त्यांना त्याची सवय पडू शकते. ही एक प्रकारची ॲडिक्शन म्हणता येईल त्याला, आहे की नाही, अशी सवय त्याला पडलेली असेल. त्याला ते देऊ नये, आहे की नाही, किंवा कमी करावं प्रमाण, आणि किंवा त्याच्यासारखं स्मेल येणारं, आहे की नाही, दुसरी एखादी मेडिसिन, एखादी लिव्हर टॉनिक जर आपण त्याला सुरू केलं तर ते ठीक होईल. एकंदरीत निर्व्यसनी मालकाचं कोंबड्याला वाचवण्यासाठी प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहेत. मात्र या अट्टल बेवड्या कोंबड्याला कधी मालकाची तारांबळ कळेल कोण जाणे. पण या अट्टल दारुड्या कोंबड्याची सध्या जिल्ह्याभरात जोरदार चर्चा होऊ लागली आहे एवढं निश्चित. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा.